नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी नितीन वानखेडे सर। आज आपण इयत्ता 10वी गणित भाग 2 मधील प्रकरण पहिले समरूपता त्यामधील काही बेसिक माहिती घेऊयात, बेसिक व्हिडिओ पाहूयात आणि नंतर एक्सरसाइजला सुरुवात करूयात सराव संचला। तर पहा, पहिला टॉपिक काय दिलेला आहे, दोन त्रिकोणांच्या क्षेत्रफळाचे गुणोत्तर। आपल्याला काय करायचं आहे, आता पहा आपल्याला दोन त्रिकोण दिलेले असतील आणि त्या दोन त्रिकोणाच्या क्षेत्रफळाचं काय सांगायचं आहे, आपल्याला इथे गुणोत्तर सांगायचं आहे। तर पहा तुम्हाला इथं दोन त्रिकोण दिसत आहेत। पहिल्या त्रिकोणाचं नाव काय पहा, ए बी सी आणि दुसऱ्या त्रिकोणाचं नाव काय दिलेलं आहे, पी क्यू आर। तर पहिल्या त्रिकोणामध्ये पहा परत ए बी सी मध्ये ए डी हे काय दिलेली आहे, उंची दिलेली आहे या त्रिकोणाची, आणि बी सी हा काय दिलेला आहे, पाया दिलेला आहे। तर बी सीला आपण काय समजूयात, पाया, आणि ए डीला काय समजूयात, उंची। ठीक आहे, तर इथं आपल्याला माहित झालं की याची उंची काय आहे आणि पाया काय आहे। ठीक आहे, परत पहा इथं पण क्यू आर काय दिलेला असेल, आपल्याला पाया दिलेला असेल आणि इथं काय दिलेली आहे, उंची दिलेली आहे। तर या दोन त्रिकोणाच्या मदतीनं यांचं काय सांगणार आहोत आपण, दोन त्रिकोणाच्या मदतीनं त्यांचं क्षेत्रफळाचं काय करायचं आहे, आपल्याला गुणोत्तर सांगायचं आहे। तर हेच आपल्याला पाहायचं आहे। तर दोन्ही त्रिकोणामध्ये तुम्हाला माहिती झालं की पाया कोण आहे आणि उंची कोण आहे। तर मग सांगा, पहिली त्रिकोण काय आहे, त्रिकोण ए बी सी मध्ये, त्रिकोण ए बी सी मध्ये काय दिलेलं आहे पहा बरं, बी सी हा पाया आहे, बी सी हा पाया व एडी ही उंची आहे। ठीक आहे, एडी हे उंची आहे, हे आपल्याला माहित झालंय। ठीक आहे, आता परत काय सांगणार, आता दुसरी त्रिकोण पहा, त्या त्रिकोणामध्ये काय दिसायला पहा बरं, त्रिकोणाचं नाव काय दिलेलं आहे तुम्हाला, त्रिकोण पी क्यू आर मध्ये। लक्षात घ्या, त्रिकोण पी क्यू आर मध्ये क्यू आर ही काय दिलेली आहे, पाया दिलेला आहे, आणि पी एस ही काय दिलेली आहे, त्याची उंची दिलेली आहे। मग आपण काय सांगणार की क्यू आर हा पाया आहे, ठीक आहे, पाया, व काय पुढे काय सांगलंय, पी एस ही त्यांची उंची आहे, हे उंची आहे, हे आपल्याला समजलं पाहिजे। ठीक आहे, मग आपण या दोन्ही त्रिकोणाच्या उंची व पायाच्या मदतीनं आपण काय सांगत असतो, क्षेत्रफळ सांगत असतो। तर आपल्याला माहिती पाहिजे क्षेत्रफळाचा काय फॉर्म्युला आहे त्रिकोणाच्या क्षेत्रफळाचा। ठीक आहे, मग सांगा, दोन्ही त्रिकोणाचं क्षेत्रफळ सांगायचं असेल तर एरिया ऑफ ट्रायंगल। ठीक आहे, काय ए बी सी, पहिल्या त्रिकोणाचं क्षेत्रफळ सांगत असताना ए बी सी, आणि खालच्या याच्यात दुसरा गुणोत्तरामध्ये एरिया ऑफ ट्रायंगल पी क्यू आर बरोबर। आता तुम्हाला सांगितलं त्रिकोणाच्या क्षेत्रफळाचा फॉर्म्युला काय होते, 1/2 पाया गुणिला उंची, पाया गुणिला काय फॉर्म्युला आहे, उंची आहे। ठीक आहे, आणि इथं पण काय होईल मग परत पहा, 1/2 पाया गुणिला उंची। ठीक आहे, हे आपल्याला फॉर्म्युला माहिती झालेला आहे। ठीक आहे, पाया गुणिला उंची, पाया गुणिला उंची आपल्याला माहिती आहे। तर आपण काय करणार आता, हाफ जशाला तसा पहा, दोन्हीकडे आहे, खाली आणि वर आहे, छेदात बी आहे आणि अंशात पण पाया आहे। तर आपण काय करूयात, पाया पाया काय करूयात, कॅन्सल करूयात, काटूयात। मग आता काय सांगलं, पाया काय दिलेला आहे पहा बरं, या त्रिकोणाचा पाया काय दिलेला आहे, जो खालचा आहे, कोण आहे, बी सी। तर आपण काय केलं, इथं बी सी लिहिलंय, परत गुणिला उंची, पहिल्या त्रिकोणामध्ये पहा, मी पहिल्या त्रिकोणाचं क्षेत्रफळ सांगत आहे ना, कोणत्या, त्रिकोण ए बी सीचं। तर त्रिकोण ए बी सीचं क्षेत्रफळ सांगण्यासाठी पाया फॉर्म्युला काय होता, त्रिकोणाचं क्षेत्रफळ सांगण्याचा 1/2 पाया गुणिला उंची। म्हणून मी या दोघांचं जेव्हा गुणोत्तर सांगत आहे, दोन त्रिकोणाच्या क्षेत्रफळाचं गुणोत्तर, तर फॉर्म्युला काय वापरावं लागेल, मग तुम्हाला माहिती झालाय काय आहे, 1/2 पाया गुणिला उंची। मग इथं काय ठेवलं, पाया गुणिला उंची ठेवलं ते पण, आणि 1/2 पाया गुणिला उंची खाली पण ठेवलं, अंशात आणि छेदात पण। तर इथं 1/2 सारखा होता, म्हणून मी ते काय केला, काटलाय। आता पाया काय दिलेला आहे पहिल्या त्रिकोणात, बी सी दिलेला आहे, आणि उंची काय दिलेली आहे, ए डी दिलेली आहे। मग लिहा बी सी इंटू ए डी, परत खाली छेदामध्ये पाया पहा दुसऱ्या त्रिकोणाचा क्यू आर आहे, क्यू आर लिहिलाय, आणि परत पहा उंची काय दिलेली आहे, पी एस। तर इथं काय केली आपण, पी एस लिहिली। तर हे दोघांचं जे गुणोत्तर मिळालं, हे कोणत्या त्रिकोणाचं मिळालं आहे, त्रिकोण एरिया ऑफ ट्रायंगल ए बी सीचं मिळालं आहे, आणि परत छेदात एरिया ऑफ ट्रायंगल पी क्यू आरचं मिळालं आहे, हे आपल्याला लक्षात आलेलं आहे। ठीक आहे, आताच मी एवढंच पूर्ण माहिती सांगितल्यानंतर मी तुम्हाला पहिल्याच ओळीमध्ये म्हटलं की हा पाया आहे आणि हे उंची आहे, हे आपण सांगू शकतो। तर मग मी पायाला काय सांगणार, आता जो पाया दिला त्याला मी B1 डिनोट केलंय। ठीक आहे, आणि जे उंची दिलेली आहे तिला काय सांगणार मी, H1 हे डिनोट करणार। तसंच दुसऱ्या त्रिकोणामध्ये याला काय सांगणार की डबल पाया देत आहे, म्हणून याला B2 सांगणार, आणि उंचीला काय सांगणार दुसऱ्या त्रिकोणाच्या H2। B1 म्हणजेच काय, कारण दोन त्रिकोण दिल्या म्हणून पहिल्या त्रिकोणाचा पाया B1 न दर्शवला आणि दुसऱ्या त्रिकोणाचा पाया B2 न दर्शवला। तसंच पहिल्या त्रिकोणाची उंची H1 न दर्शवली आणि दुसऱ्या त्रिकोणाची उंची H2 न दर्शवली। तर मला सांगा, आता तुम्हाला हे माहिती झाले की BC × AD QR × PS हे गुणोत्तर आहे।
तर याच्यामध्ये तुम्हाला माहिती आहे की त्या त्रिकोणाची उंची कोण आहे आणि पाया कोण आहे, ठीक आहे. तर मला सांगा इथं फॉर्म्युल्यामध्ये काय व्हायला पाहिजे. आता PQR आपण लिहिलं आहे, ठीक आहे. तर BC हे काय होते, इथं पाया होते आणि पायाला मी काय ठेवलं आहे, B1 ठेवलं आहे इंटू AD काय आहे मग आपली पहिल्या त्रिकोणात उंची, तर तो काय झाला H1. आणि पहा दुसऱ्या याच्यात पहा बरं QR हे काय झाली आपली B2 झाली आणि हे काय झाली PS ही काय झाली H1 म्हणजे सॉरी H2 झाली म्हणजे हाईट 2 म्हणजे उंची झाली. आपल्याला एवढं लक्षात यायलं आहे की दिलेल्या दोन त्रिकोणी आहेत आणि दोन्ही त्रिकोणाचं आपण काय काढत आहोत, क्षेत्रफळ काढत आहोत. आणि क्षेत्रफळ काढत असताना त्यांची पाया व उंची वेगवेगळ्या होत्या म्हणून मी पहिल्या पायाला B1 दर्शवलंय, दुसऱ्या त्रिकोणाचा पाया वेगळा आहे म्हणून मी त्याला B2 आणि पहिल्या त्रिकोणाची उंची वेगळी आहे H1 दुसऱ्याची H2 आहे, कारण हे वेगवेगळे आहेत म्हणून असं आपण सांगितलंय. म्हणून आपण याचा काय केलेलं आहे, गुणोत्तर काढलाय, ठीक आहे. तर याच्यामध्ये आपल्याला काय व्हायला लागले पहा, एरिया ऑफ ट्रायंगल ABC अपॉन एरिया ऑफ ट्रायंगल PQR यांचं काय काढलेलं आहे आपण, क्षेत्रफळ काढलेलं आहे. त्याच्यातून आपल्याला एकच लक्षात यायलं आहे की पहिल्या त्रिकोणामध्ये पाया आणि उंची आहे, दुसऱ्याही त्रिकोणात पाया आणि उंची आहे आणि दोघंही सेम नाही आहेत म्हणून मी एकाला B1 आणि एकाला B2 केलं आहे आणि एकाला H1 आणि एकाला H2 असं आपण काय केलेलं आहे, लिहिलेलं आहे. तर अशा प्रकारे आपण पहिलं हे क्वेश्चन पाहिलेलं आहे, ठीक आहे. तसंच पहा याच्यामध्ये काही दोन अटी दिलेल्या आहेत, काय पाहून घ्या. अट पहिली काय दिलेली आहे, काय म्हणाली पहिली अट की दोन्ही त्रिकोणाची उंची समान असेल तर. आताच सांगितलं मी तुम्हाला पहिल्या याच्यात पाहून घ्या, याच्यामध्ये दोन त्रिकोण दिले होते बरोबर. तर दोन्ही त्रिकोणामध्ये दोघांचा पायाही समान नव्हता आणि उंचीही समान नव्हतं म्हणून आपण काय केलं, पहिल्या पायाला B1 दर्शवलंय, दुसऱ्या त्रिकोणाच्या पायाला B2 दर्शवलंय. मग इथं H1 होता आणि H2 होता, तर इथं कोणी सेम होतं का, नाही. म्हणून आपण इथं काय सांगलं की B1 इंटू H1 अपॉन B2 इंटू H2 म्हणजे छेद B2 इंटू H2 आपण असं सांगितलं होतं. पण आता अट अशी सांगायली, लक्ष द्या, आपल्याला समजा अट अशी दिलेली आहे, पहा काय दिलेली असेल अट की दोन्ही त्रिकोणांची उंची समान असेल तर. आता पहा मी तुम्हाला इथं दोन त्रिकोण दिलेले आहेत, दोन्हीमध्ये पण आपल्याला काय सांगितलं, AD हे काय सांगली उंची H म्हणून दर्शवली आणि याला PS ला पण काय सांगलं त्यानं की ते H आहे म्हणजे उंची आहे, ठीक आहे. जर आपल्याला दोन्ही त्रिकोणांची मध्ये जर उंची समान असेल तर त्यांचं क्षेत्रफळ काय मिळतं हे आपल्याला काय करायचं होतं, सांगायचं होतं. कोणत्या त्रिकोणाचं क्षेत्रफळ पहिल्या मग एरिया ऑफ ट्रायंगल ABCचं आणि एरिया ऑफ ट्रायंगल PQRचं या दोन्हीही त्रिकोणामध्ये जर उंची समान असेल तर आपल्याला गुणोत्तर कशाच्या प्रमाणात मिळाले ते पाहून घ्या, म्हणजे गुणोत्तर कसं मिळेल ते समजून घ्यायचं आहे. तर पहिला त्रिकोण दिलेला आहे ABC, तर त्याचं क्षेत्रफळाचा फॉर्म्युला काय व्हायला लागला आहे, 1/2 पाया गुणिला उंची, हेच आपल्याला फॉर्म्युला आहे माहिती आहे. तर 1/2 दोन्हीकडे येतो म्हणून तो पोर्शन काय व्हायला लागला आहे, कटायला लागला आहे, खाली आणि वर दोन्हीकडे 1/2 यायला लागला. तर मला सांगा पहिल्या त्रिकोणाचा पाया कोण आहे, BC आहे, मग BC गुणिला आता उंची कोण आहे AD, तर हे झाली उंची AD आणि दुसरा त्रिकोण पहा PQR मध्ये उंची कोण आहे आणि पाया कोण आहे ते सांगायचा, पाया QR उंची PS. मग याच्यात तुम्हाला एक लक्षात यायला असेल की दोन्हीही त्रिकोणाची उंची समान आहे, सारखी आहे, काय आहे ते ठेवायची याच्यात किमतीत. पहा BC गुणिला AD किती आहे, H आहे ठेवला, परत QR गुणिला PS किती आहे, Hच दिलेली उंची H ठेवलाय, सारखा H आलाय म्हणून आपण भागाकारामध्ये त्याला काय करत असतो, कॅन्सल करत असतो, काटत असतो. मग इथं काय मिळाली किंमत, BC छेद QR मिळायला लागली. आपल्याला या त्रिकोणाचं गुणोत्तर मिळालंय, काय मिळालंय, BC छेद QR मिळालंय. मग एरिया ऑफ ट्रायंगल PQR आपण इथं लिहिलेलं आहे, ठीक आहे. काय सांगितलंय मग आपण, दोन्ही त्रिकोणाची उंची समान असताना आपल्याला BC छेद QR हे आपल्याला काय मिळालंय, त्याचं प्रमाण मिळायला लागले, उत्तर मिळायला लागले, ठीक आहे. तर यानंतर पहा जर 8.2 मध्ये तुम्हाला काय म्हणे, जर दोन्ही त्रिकोणांच्या पाया समान असेल तर काय मिळेल, म्हणजे जर उंची समान असेल तर पायाच्या प्रमाणात उत्तर मिळाले, इथं पायाच्या व्हॅल्यू मिळतील आणि जर पाया समान असेल तर उंचीच्याच व्हॅल्यू शिल्लक राहतील, कारण आता इथं पाया काय आहे, दोन्ही पण वेगवेगळे आहे म्हणून. मग आता सांगा दुसऱ्या अटीत काय सांगलं त्यानं, जर दोन्ही त्रिकोणांचा पाया समान असेल, दिलेल्या दोन्ही त्रिकोणांचा पाया सारखा येत असेल तर काय होईल. पहा दोन त्रिकोण कोणते आहेत, मग पहिली त्रिकोण काय सांगली, AB आणि C सांगली आणि दुसरी त्रिकोण काय सांगली, APB. तर यांचा आपल्याला परत क्षेत्रफळ सांगायचं आहे. आताच फॉर्म्युला सांगलाय मी क्षेत्रफळाचा त्रिकोणाच्या, 1/2 पाया गुणिला उंची. मग परत सांगा 1/2 दोन्हीकडे आहे, खाली आणि वर आहे म्हणून तो कटलाय. मग सांगा आता पाया कोण आहे, AB गुणिला पहा पहिल्या त्रिकोणासाठी AB गुणिला उंची काय CD,
तर इथे CD आपण लिहिली. परत पहा छेदात आता दुसरा त्रिकोण कोण होता APB, तर याची सांगा उंची आणि पाया. पाया परत ABचा आहे सारखा आलाय आणि उंची काय व्हायला लागली त्याची PQ. तर हे आपण काय केली इथं PQ लिहिलंय. ठीक आहे, उंची सारखी आहे म्हणून काय केली ती कॅन्सल केली. तर उरलं काय CD छेद PQ. ठीक आहे, CD छेद PQ बरोबर आपल्याला माहिती आहे, कारण उंची इथं ठेवायची आहे. तुम्हाला जर लक्षात येत नसेल तर इथं उंची ठेवून कॅन्सल आउट करा. AB काय दिलेला आहे पहा, AB काय सांगलं आहे, AB हे आपला काय होता पाया होता आणि उंची काय दिलेली आहे H1 H2. ठीक आहे, AB हा पाया 1 बरोबर, पाया B दिलेला आहे आणि इकडे हाईट काय दिलेली आहे H1 दिलेली आहे. इकडे पण पाया B दिलेला आहे आणि हाईट काय दिलेली आहे H2 दिलेली आहे. हे BB सारखा आहे म्हणून आपण काय केला काटलाय. तर H1 छेद H2 म्हणजे आपल्याला हे उंचीच्या याच्यात आपल्याला उत्तर मिळायला लागले. म्हणजे याच्या उंची वेगवेगळ्या असल्यामुळे यांचा पाया समान असल्यामुळे पाया काय झाला कॅन्सल झाला. म्हणून आपण सांगू शकतो की त्रिकोण ABC एरिया ऑफ ट्रायंगल ABC छेद एरिया ऑफ ट्रायंगल APB चं उत्तर आपल्याला इथं मिळालं आहे. आणि याच स्वरूपात आपल्याला काय करायचे आहे तर सराव संचामध्ये पण काय करायचे आहे तर प्रश्न सॉल्व करायचे आहेत. तर हे झाली बेसिक माहिती समरूपतेच्या टॉपिकमधली. तर पहा यानंतर आपण सराव संच 1 मधला एक क्वेश्चन बघूयात पहिला. ठीक आहे, आपला समरूपता हा युनिट चालू आहे आणि त्यामध्ये आपण सराव संच 1.1 मधील प्रश्न क्रमांक 1 बघतोय. ठीक आहे, तर पहा प्रश्न पहिला काय म्हणतोय पहा, एका त्रिकोणाचा पाया 9 आणि उंची 5 आहे. लक्षात येईल का काय म्हणाले आपल्याला काय दिलं, एका त्रिकोणाचा पाया 9 आणि उंची 5 आहे असं सांगले आणि दुसऱ्या त्रिकोणाचा पाया 10 आणि उंची 6 आहे. तर त्या त्रिकोणांच्या क्षेत्रफळाचे गुणोत्तर काढा. म्हणजे तुम्हाला लक्षात येत नसेल तर तुम्ही काय करायचं, तुम्हाला एकदम तर पहिल्याच याच्यात सांगलं की एक त्रिकोण दिलेला आहे त्याचा पाया आणि उंची दिलेला आहे आणि दुसरा एक त्रिकोण दिलेला आहे त्याची पाया आणि उंची दिलेला आहे उंची दिलेली आहे. तर तुमच्या मनानं तुम्ही सपोजिशनमध्ये म्हणजे मानून तुम्ही डायग्राम तयार करू शकता. पहा लक्षात घ्या, अशा डायग्राम तयार करून घ्या आणि याच्यात पाया आणि उंची दिलेली आहे. तर पहिला त्रिकोण दिला त्याला तुमच्या मनाने नाव द्या ABC आणि इथं नाव देऊ शकता तुम्ही याला D. तर आता पाया आणि उंची लिहिली आपण. ठीक आहे, इथे पहा PQR आणि इथं उंचीसाठी आपण काय घेऊयात S घेऊयात. ठीक आहे, आपण इथे नाव देऊयात S. तर आपण समजा असे 2 त्रिकोण घेतले आणि आपल्याला याचे काय करायचं आहे उत्तर काढायचं आहे पाया आणि उंची घेऊन आणि त्यांचं क्षेत्रफळ काढायला सांगले. तर आता तुम्हाला सांगता येईल की आपल्याजवळ 2 त्रिकोण आहेत आणि त्या 2 त्रिकोणांच्या मदतीने आपण काय करत आहोत या त्रिकोणाचं क्षेत्रफळ काढत आहोत. ठीक आहे, मग सांगा समजा आपण काय समजूयात की आपल्याजवळ काय दिलेले आहे त्रिकोण ABC आणि त्रिकोण PQR दिलेली आहे. त्या त्रिकोणाच्या मदतीने आपण काय करणार आता या त्रिकोणांचा क्षेत्रफळ काढणार. तर मला सांगा त्रिकोणाचे क्षेत्रफळ काढत असताना आपल्याला पहिल्या त्रिकोणामध्ये त्या पहिल्या त्रिकोणाचा पाया काय दिलेला आहे 9 दिलेला आहे आणि उंची काय दिलेली आहे 5 दिलेली आहे. ठीक आहे, तर मग आपल्याजवळ त्रिकोण ABC आहे. ठीक आहे, त्रिकोण ABC मध्ये ठीक आहे त्रिकोण ABC मध्ये काय दिलेली आहे उंची किती दिलेली आहे आणि पाया किती दिलेला आहे हे लक्षात ठेवा. ठीक आहे, तर मला आता पहिल्या त्रिकोण ABC मध्ये पाया दिलेला आहे आणि उंची 5 दिलेली आहे. तर हे सर्व माहिती आहे, सरळ सरळ आपण गुणोत्तर काढून घेऊयात. असं नाही लिहिलं तरी काय करायचं सरळ सरळ आपण गुणोत्तर सांगायचं आहे. ठीक आहे, पाया उंची माहिती आहे तर आपण क्षेत्रफळ सांगत असताना एरिया ऑफ ट्रायंगल ABC आणि छेद एरिया ऑफ ट्रायंगल काय करणार, दुसरी ट्रायंगल काय घेतली होती मी PQR घेतलेली आहे PQR आणि क्षेत्रफळाचा फॉर्म्युला तुम्हाला माहिती आहे. काय माहिती आहे की 1/2 पाया गुणिला उंची. ठीक आहे, परत 1/2 पाया गुणिला उंची. तर हे पाया 1/2 सारखा आहे. तर हा पण पोर्शन काय झाला आता कॅन्सल झाला. तर मला सांगा आता तुमच्या पुढे जे आता आपल्याला पाया आणि उंची सांगायची आहे तर पहिल्या त्रिकोणामध्ये पाया कोण दिलेला आहे ते पाहून घ्या. पहिल्या त्रिकोणात काय दिलेला आहे सांगा. पहिल्या त्रिकोणामध्ये तुम्हाला इथं दिलेला आहे पहा त्रिकोणाचा पाया काय आहे 9 दिलेला आहे आणि उंची काय दिलेली आहे 5 दिलेली आहे. आणि दुसरा त्रिकोण पहा, दुसऱ्या त्रिकोणामध्ये काय दिलेली आहे उंची 6 दिलेली आहे आणि पाया किती दिलेला आहे 10. तर मला याच्यावरून तुम्ही आता याच्यात टाका माहिती बरं सांगा. पहिल्या त्रिकोणाचा पाया कोण होता मग BC आणि उंची कोण आहे AD. ठीक आहे, परत पहा खालच्या याच्यात सांगा QR हा पाया आणि उंची काय आहे PS. ठीक आहे, तर हे आपण डायग्रामॅटिकली सपोजिशन करून समजून आपण याचं उत्तर काढू शकतो. ठीक आहे, हे वेगवेगळ्या पद्धतीमध्ये बऱ्याच जणांचे उत्तर लिहिलेले आहे, आपल्याला या पद्धतीतही लिहिता येईल. ठीक आहे, तर या पद्धतीत लिहिल्यानंतर तुम्हाला सोपं जाईल म्हणून आपण या पद्धतीत उत्तर काढत आहोत. ठीक आहे, तर पहा पाया किती आहे 9 आणि याची उंची किती दिलेली आहे 5. ठीक आहे, आणि सांगा QR काय दिलेला आहे परत पहा बरं QR काय दिलेला आहे 10. ठीक आहे, हे 10 ठेवलंय. आता सांगा मला सोबत PS किती दिलेली आहे 6, हे 6 पण ठेवले. तर मला सांगा याच्यात कोणाला भाग जाते का, भाग जात असेल तर ते पाडून घ्या पहिले. पहा इथं काय व्हायलंय पहा बरं, पहा 5 ×
5, 5 दुनी 10. ठीक आहे, हे आपल्याला इथं मिळालं आहे. ठीक आहे, आता मला सांगा परत त्या दोन्हीला 3 भाग चालला पहा. 3 दुनी 6 आणि 3 त्रिक 9. ठीक आहे, इथपर्यंत भाग गेला. तर मला सांगा आता इथं किती उरले 3 आणि इथं 1 उरला. 3 1 3 आणि खाली काय उरले 2 आणि 2. हे कसं शिल्लक झालं लक्षात घ्या. परत पहा इथं 9 होता, 5 होता, 10 होता आणि 6 होता. ठीक आहे, तर इथं 5ला मी काय केलं 5 1 5 आणि 5 दुनी 10 केले. ठीक आहे, हे झालं क्लिअर. इथं 9 आणि 6 राहिलं, मग तर मी 6 1 काय केलं पहा. आता पहा इथं 6 आहे आणि इथं 9 आहे. तर आपल्याला 6 आणि 9 कोणाच्या टेबलमध्ये आलता 3च्या. तर 3 दुनी काय केलंय 6 आणि 3 त्रिक काय केलंय 9. हे आपल्याला मिळालंय. मग 3 1 3 लिहिला, ते बेदोनी 4 लिहिलाय. तर मग 3/4 याचं उत्तर यायलंय. म्हणजे आपण दोन्ही त्रिकोणाचं गुणोत्तर काढलंय. ABC छेद एरिया ऑफ ट्रायंगल PQR या दोन्ही त्रिकोणाचं क्षेत्रफळाचं गुणोत्तर किती काढलंय 3/4. त्याला आपण या पद्धतीत सांगू शकतो. एरिया ऑफ ट्रायंगल ABC, ठीक आहे, छेदास पहा एरिया ऑफ ट्रायंगल, ठीक आहे, इज टू म्हणल्यानंतर काय सांगणार आपण एरिया ऑफ ट्रायंगल PQR बरोबर. मला सांगा यांचं काय आलं मग गुणोत्तर 3/4 उत्तर आलं. ठीक आहे, तर पहिल्या त्रिकोणाचं क्षेत्रफळ आपण सांगितलंय जो दिलेला आहे. पहिला क्वेश्चन काय म्हणला होता की त्या त्रिकोणांच्या क्षेत्रफळाचे गुणोत्तर काढा. तर दिलेल्या दोन्ही त्रिकोणाच्या क्षेत्रफळाचा आपण गुणोत्तर काय केलेलं आहे काढलेलं आहे. अशा प्रकारे आपण पहिला प्रश्न पूर्ण केलेला आहे. तर या प्रश्नाचा स्क्रीनशॉट काढा. यानंतर आपण सेकंड प्रश्न बघूया. ठीक आहे, लक्ष द्या. प्रश्न क्रमांक 2 चालू आहे आपला. पहा प्रश्न क्रमांक 2 काय म्हणतोय पहा. दिलेल्या आकृती 1.13 मध्ये, म्हणजे दिलेली आकृती कोणती आहे 1.13 वाली ही आकृती आहे. तर यामध्ये काय म्हणायला की BC हा परपेंडिक्युलर व्हायला लागलाय AB ला आणि AD हा परपेंडिक्युलर व्हायला लागलाय AB लाच. आणि आपल्याला परत काय म्हणे की BC ची किंमत दिलेली आहे 4 आणि AD ची किंमत किती दिलेली आहे 8 दिलेली आहे. तर आपल्याला गुणोत्तर काढायचं आहे कोणत्या याचं पहा एरिया ऑफ ट्रायंगल ABCचं, म्हणजे एरिया ऑफ ट्रायंगल ABC पहिल्या त्रिकोणाचं गुणोत्तर छेद दुसऱ्या त्रिकोणाचं गुणोत्तर आणि याची आपल्याला किंमत काढून दाखवायची आहे. दोन्ही त्रिकोणाला मिळून यांचं गुणोत्तर काढत असतो आपण. ठीक आहे, तर या दोघांचं गुणोत्तर सांगणार आहोत. मग काय येईल ते पाहणार. तर पहा पहिले तुम्हाला काय काय दिलेलं आहे प्रश्न समजून घ्या. पहिल्या प्रश्नामध्ये तुम्ही पाहिलंय तसंच त्याच पद्धतीत या प्रश्नाला पण आपल्याला सोडवायचं आहे. ठीक आहे, तर पहा BC हा परपेंडिक्युलर AB ला म्हणतोय. लक्षात यायलंय का की पहा पहिली त्रिकोण कोण आहे ABC. ठीक आहे, तर ABC मध्ये B वर 90 अंशाचा कोन झाला आणि परत जर आपण सांगतो म्हणलं तर पहा BAD बरोबर, किंवा त्यानं नाव काय घेतलं पहा लक्षात घ्या ADB आपण इथेही सांगू शकतो. पण आपल्याला माहिती आहे सध्या इथं 90 अंशाचा कोन इथं झालेला आहे. ठीक आहे, तर हे दोन त्रिकोण दिलेले आहेत. दोन्ही त्रिकोणाच्या साहाय्यानं आपण काय करणार आहोत गुणोत्तर काढणार आहोत. तुम्हाला काय काय दिलेलं आहे ते पहिले पाहून घ्या आणि नंतर तुम्ही या माहितीच्या मदतीनं याचं गुणोत्तर सांगा. मला सांगा बरं पहिले काय सांगशाल की तुम्हाला काय म्हणलं पहा. आता इथं लक्षात येत असेल तर एकदा परत चेक करा. BC वर परपेंडिक्युलर कोण आहे AB आहे. लक्षात घ्या हे अशी दिलेली डायग्राम व्हायली पहा. हे AB कोणावर परपेंडिक्युलर व्हायला BC वर, कारण की हे रेष कंटिन्युअसली पण समोर जाऊ शकते म्हणून इथं 90 अंशाचा कोन झाला म्हणून यानं हे सांगलंय. आणि AD ला पण सांगलाय. तर AD कोणाला झाला परत या AB लाच झाला. तर आपल्याला BC ची किंमत किती सांगली त्यानं 4 सांगली. 4 नोट डाऊन. AD ची किंमत किती सांगली 8. तर 8 हे नोट डाऊन करा. आता हे सर्व तुम्हाला माहिती आहे आणि क्षेत्रफळाचा फॉर्म्युलाही तुम्हाला माहिती आहे. काय आहे क्षेत्रफळाचा फॉर्म्युला त्रिकोणाचे क्षेत्रफळ बरोबर 1/2 पाया गुणिला उंची. हे तर आपण शिकलेलेच आहोत. मग आता याला सोडवायचा प्रयत्न करायचा आहे की पहा दिलेली माहिती सगळ्याला माहीत झालेली आहे. तर आपण सांगणार पहा आपण क्षेत्रफळ सांगत असताना एरिया ऑफ ट्रायंगल ABC लिहिणार आणि छेदात एरिया ऑफ ट्रायंगल ADB लिहिणार. तर आता तुम्हाला फॉर्म्युला मी सांगितला आहे परत पहा 1/2 पाया गुणिला उंची. लक्षात येत नसेल तर एक वेळ पहा मी नोट डाऊन करेल नंतर त्यामध्ये आपण किमती ठेवू. पाया गुणिला उंची. ठीक आहे, हे पाया झाला आणि परत छेदात 1/2 पाया गुणिला उंची बरोबर. तर आता सांगा मला दिलेल्या दोन्ही त्रिकोणी आहेत. दोन्ही त्रिकोणामध्ये ABC मध्ये पाया किती दिलेला आहे पहा. आता लक्षात ठेवा ABC हे पहिली त्रिकोण बद्दल माहिती बोलायलोय मी. लक्षात घ्या पहिल्या त्रिकोणाच्या मदतीनं काय सांगलंय की AB हा काय आहे आपला पहा ABC हा पहिला त्रिकोण आहे. त्याच्यामध्ये AB काय व्हायला त्याचा पाया व्हायला लागलाय आणि उंची काय होईल मग ही BC होईल. ठीक आहे, तर मग त्याच्यामध्ये आपण ह्या गोष्टी सांगल्यानंतर मला सांगा इथं काय ठेवशाल मग आता 1/2 पहिल्या त्रिकोणाचा पाया कोण आहे AB आहे. तर मग काय करशाल या पायाच्या ठिकाणी काय करा AB ठेवा. ठीक आहे, हे आपण AB काय केलं इथं
ठेवलंय आणि उंची काय दिलेली आहे BC दिलेली आहे. मग आपण इथं पण काय केलंय BC पण ठेवली. ठीक आहे, हे पहिला त्रिकोण झाला बरोबर. तर आता खालच्या त्रिकोणात दुसऱ्या पहा याच्यासोबत आलेल्या या दुसऱ्या त्रिकोणात मग पहा बरं इथं कोण आहे पहा ADB. ठीक आहे, हे घेतलेला त्रिकोण आहे. तर मला सांगा इथं पाया परत लिहिलाय 102 परत लिहिला. पाया कोण आहे परत पहा बरं ABच आहे. हे आपण AB इथं काय केलेली आहे लिहिलेली आहे. ठीक आहे, AB लिहिला. मला सांगा आता उंची काय दिलेली आहे AD दिलेली आहे. मग उंची याच्यात AD लिहून घ्या. ठीक आहे, हे आपण सर्व गोष्टी लिहिल्या. आता सांगा मला आता काय व्हायला लागलंय कॅन्सल आउट काय काय होईल ते पाहून घ्यायचं आहे. ठीक आहे, मला सांगा आता पहा सारखं काय दिसतंय का ते पहा. 1/2 सारखं दिसतंय 1/2 सारखं दिसतंय तो झाला कॅन्सल. AB ही सारखी दिसतंय AB पण सारखी दिसतंय छेदामध्ये म्हणून काय झालं ते कॅन्सल झालंय. उरलं काय आता पहा बरं BC छेद AD झालंय म्हणजे BC छेद AD उरलाय. म्हणजे की हे या दोन्ही त्रिकोणामध्ये पाया हा काय झाला आता समान झाला बरोबर. या दोन्ही त्रिकोणामध्ये काय झालेला आहे पाया समान झाला म्हणून हे क्षेत्रफळ कशाच्या प्रमाणात आलं पायाच्या. ठीक आहे, आपल्याला माहित झालंय. मग आपण BC छेद AD ठेवलंय तर इथं लिहा एरिया ऑफ ट्रायंगल ABC छेद एरिया ऑफ ट्रायंगल काय झाला ADB. ठीक आहे, मग मला सांगा BC आणि ADच्या किमती तुम्हाला दिलेल्या आहेत त्या प्रश्नामध्ये. तर तुम्ही गिव्हनमध्ये सांगू शकता BC किती दिलेला आहे 4 आणि AD किती दिलेला आहे 8. तर मग काय सांगशाल की एरिया ऑफ ट्रायंगल ABC छेद एरिया ऑफ ट्रायंगल ADB. ठीक आहे, एवढं आपण ठेवलंय. परत काय करशाल आता सांगा मला 4 आणि 8 आहे तर काय व्हायला लागले 4 1 4 पहा 4 1 4 आणि 4 2 8. तर उत्तर काय आलं 1/2. मग याला लिहा एरिया ऑफ ट्रायंगल ABC छेद एरिया ऑफ ट्रायंगल ADB. याचं आपल्याला उत्तर मिळालं. म्हणजे आपण काय काढलं या त्रिकोणाचं क्षेत्रफळ काढलंय त्रिकोणाचं गुणोत्तर काढलंय. काय दिलेलं आहे एरिया ऑफ ट्रायंगल ABC छेद एरिया ऑफ ट्रायंगल ADBचं उत्तर किती आलं 1/2. म्हणजे जे माहिती सांगितली होती ती आपण पूर्ण केली. अशा प्रकारे आपण हा क्वेश्चन पूर्ण केला. या प्रश्नाचा स्क्रीनशॉट काढून घ्या. यानंतरचा प्रश्न पुढे बघू. लक्ष द्या प्रश्न क्रमांक आपला काय चालू आहे 3 चालू आहे. ठीक आहे, तर शेजारील आकृतीमध्ये 1.14 मध्ये आपल्याला काय सांगितलेलं आहे रेख PS हा परपेंडिक्युलर आहे म्हणते RQ ला. कुठं आहे PS पहा बरं. तर PS हा परपेंडिक्युलर दिलेला आहे RQ ला. म्हणजे हे RQ आपली खालची बाजू आहे आणि ही बाजू जे दिलेली आहे पहा RQ. आता समजा हे RQ आहे आणि ही काय करत असते समोर वाढत जाते म्हणून हा P काय व्हायला लागला इकडे परपेंडिक्युलर व्हायला. P वरून आपण लंब टाकलेला आहे या RQ ला तो छेदायला लागला आणि जिथं छेदला तिथं त्यानं नाव दिलं S. म्हणून त्यानं काय म्हटलं की PS हा परपेंडिक्युलर आहे RQ चा. आणि तसेच QT हा Q वरून जो लंब टाकलेला आहे तो PR वर पडलेला आहे आणि जिथं छेदला तिथं T नाव दिलंय म्हणून QT हा परपेंडिक्युलर सांगला आहे PR चा बरोबर. आणि पहा जर तुम्हाला RQ किती दिलेली आहे आता RQ इथली दिलेली आहे 6 आणि PS किती दिलेली आहे म्हणते 6. तर QT आपल्याला काढायची आहे आणि सोबतच दुसरं कोण दिलेलं आहे PR आणि PR ची किंमत किती दिलेली आहे म्हणते 12 पूर्ण. तर आपण काय करणार आता दिलेल्या त्रिकोणामध्ये पहा मी तुम्हाला आता सांगितलं की हा परपेंडिक्युलर आहे आणि हा बी परपेंडिक्युलर आहे. तर त्रिकोण कोण व्हायली मग PQR. तर मग आपण त्रिकोण PQR ला सांगणार. मग उत्तरामध्ये पहा त्रिकोण PQR मध्ये आता काय सांगायचं आहे पहा त्रिकोण PQR मध्ये PR हा काय आहे पहा त्रिकोण PQR मध्ये PR लक्षात यायले PR हा काय दिला त्या त्रिकोणाचा काय आहे पाया आहे बरोबर. त्रिकोण PQR मध्ये PR हा पाया असून त्याची संगत उंची कोण हवे मग त्याची लक्षात घ्या त्यांची नाही त्याची संगत उंची कोण आली मग आता सांगा पहा संगत उंची कोण व्हायली ही. कारण आपण जर हा PR पाया सांगला असेल त्याचा तर संगत उंची कोण झाली TQ. मग आपण काय सांगणार की त्याची संगत उंची कोण झाली TQ झाली. लक्षात घ्या आपण कशात सांगायलो त्रिकोण PQR मध्ये त्रिकोण PQR हे दिसायली तर सरळ करून पहा वाटलंच तर त्याच्यात PR जर पाया असेल पण त्रिकोण PQR मध्ये PR हा पाया आहे व त्याची संगत उंची कोण आहे QT आहे. लिहिलं आपण TQ लिहा किंवा QT लिहा. तुम्हाला जर कन्फ्यूज होत असेल तर आपण काय नाव देऊयात QT. ठीक आहे, तर इथपर्यंत आपण माहिती सांगितली. तसेच पुढे सांगा त्याच्यामध्ये अजून काय दिलेलं आहे. तसेच PR हा पाया असून लिहिलं होतं आपण PR हा पाया असून त्याचे आता काय लिहिलं पहा QT किंवा TQ हा आपण उंची लिहिली. तर आता खालच्या याच्यात सांगा आता काय सांगणार हे RQ हा पाया असून त्याची संगत उंची कोण लिहिणार PH. मग लिहा तसेच RQ हा पाया असून ठीक आहे RQ हा पाया असून त्याची ठीक आहे संगत उंची कोण आहे संगत उंची PS
आहे. ठीक आहे, संगत उंची कोण लिहिली आपण? PS लिहिली. तर आता हे दोन्ही त्रिकोणाच्या उंच्या आणि पाया आपण लिहिलेल्या आहेत. तर आपल्याला काय करायचं आता दोन्हीवर आहे आपण काय सांगायचं त्याचं क्षेत्रफळ सांगायचं आहे, त्याचं गुणोत्तर काढायचं आहे. ठीक आहे, तर मला सांगा त्रिकोण कोणता दिला होता आपल्याला? त्रिकोण PQR दिलेला आहे. लक्षात घ्या इथं काय व्हायला लागलं हे समजून घ्या. एक त्रिकोण आहे आणि एका त्रिकोणामध्ये काय दिलेलं आहे? 2 पाया दिलेले आहे आणि 2 उंची दिलेली आहेत हे आपल्याला सांगितलेलं आहे. आणि त्याच्यामधून आपण काय करणार? त्यांचं गुणोत्तर काढणार आणि शेवटी QTची किंमत काढणार त्याच्या मदतीने. ठीक आहे, तर मग पहा आपल्याला आता गुणोत्तर सांगायचं असेल तर एरिया ऑफ ट्रायंगल काय सांगणार आपण? PQR. आणि छेदामध्ये पण पहा एरिया ऑफ ट्रायंगल काय सांगणार? PQRच. ठीक आहे, आपण याच्यात पण काय सांगणार? PQR. आणि बरोबर पहा आता पहिल्या त्रिकोण सांगणार मी कोण? पहा PQR मध्ये मी तुम्हाला PQ पहिल्या याच्यात लक्षात द्या. PQR मध्ये मी काय म्हटलं? PR हा पाया आहे म्हटलं आणि सोबत त्याच्यात QT काय सांगितलं होतं? उंची. तर मग आपला फॉर्म्युला सांगा त्रिकोणाच्या क्षेत्रफळाचा. पहा 1/2 पाया गुणिले उंची. पाया कोण झाला? PR आणि उंची कोण झाली? QT लिहिले. आता पहा परत हा आला 1/2. आता पहा PQR. तर आता ह्या पहिल्या याच्यातला सांगितला वरचा पाया. आता काय सांगेल मी? हे खालचा सांगेल आणि जर खालचा घेतला तर उंची कोण व्हायली त्याची? PS व्हायला लागली. तर मग RQ मध्ये मला सांगायचं आहे तर RQ मध्ये पाहायचं आहे. ठीक आहे, तर पाया गुणिला उंची. पाया झाला RQ, उंची कोण झाली? PS. आता पहा बरं याच्यामध्ये कोण कोण सारखं व्हायला लागलंय? 1/2 सारखं झालंय. परत हा पोर्शन कॅन्सल केलाय तर उरलंय काय? PR गुणिला QT. ठीक आहे, आणि RQ गुणिला PS. ठीक आहे, RQ गुणिला PS. आता इथं पहा तुम्हाला सरळ फक्त QT काढायचा आहे तर आपण या PQR आता लक्षात येत असेल तर पहा इथं 2 त्रिकोण आहेत का? नाही. तर दोन्ही त्रिकोण एकाच नावाने दिलेले आहेत. मग आपण काय म्हणू शकतो? 1/1 बरोबर. किंवा डायरेक्टली तुम्हाला माहिती आहे शिकलात तुम्ही 3/3 आला तर उत्तर काय येत असते? 1 येते. म्हणजे जर सारखा अंक आला तर त्याला भाग काय पडला? 1च. मग PQR हे जर 1च यायला तर उत्तर काय व्हायला लागलं? 1 यायला लागले. इथपर्यंत आपण आलोय. आता पहा 1 बरोबर PR गुणिला QT छेद RQ गुणिला PS दिलेला आहे. तर आता आपल्याला काय काढायचं आहे? मला काय सांगलं? QT काढायला सांगलं. तर QT काढायचं म्हणल्यानंतर पहा आता काय करशाल? RQ गुणिला PS दिलेला आहे. तर याला काय करूयात? पहा हे उजव्या बाजूला आहे, याला काय करूयात? डाव्या बाजूला आणूता. पहा तर हा उजव्या भागामध्ये भागाकारात आहे, इकडे आल्यानं याच्यासोबत गुणाकारात जाईल. मग पहा 1 गुणिला RQ गुणिला PS हे असं आले. ठीक आहे, आणि बरोबर PR गुणिला QT हे दिलेलं आहे. ठीक आहे, तर मग 1 याला जेव्हा गुणलं तर काय व्हायला? पहा बरं RQ गुणिला PS आणि बरोबर PR गुणिला काय व्हायला लागले? QT. इथपर्यंत आपण पाहिलेत. मग आता तुम्हाला हे सगळं सांगितल्यानंतर तुम्हाला एक माहिती दिलेली आहे. माहिती म्हणजेच काय? या त्रिकोणाच्या तुम्हाला बाजूच्या किमती दिलेल्या होत्या बरोबर. तर RQ सांगितली 6, PS सांगितली 6 आणि PR पण सांगितली 12. तर ह्या सर्व किमती याच्यामध्ये काय करत आपण ठेवूयात आणि QT आपण काढूयात. मग मला सांगा RQ ची किंमत किती दिलेली आहे? 6 गुणिला PS किती दिलेली आहे? पहा बरं 6 दिली, 6 ही ठेवली आणि PR पण दिलेला आहे. PR किती दिलेला आहे? 12. हे पण 12 ठेवला आणि QT आपल्याला काय करायची आहे? काढायची आहे. तर QT आपण काय करूयात? काढूयात. मग मला सांगा आता QT काढायची आहे तर 6 गुणिला 6 असंच ठेवा आपल्याला सोपं जाण्यासाठी. पहा 6 गुणिला 6 आणि या 12ला गुणाकारातल्या इकडे आणा. तर हे कशात जाईल आता? भागाकारात. आणि इकडे कोण उरलं? QT. ठीक आहे, तर मला सांगा आता भाग पडतो आपल्याला माहिती आहे 6 × 6 आणि 6 × 2 12 किती व्हायला? पहा 1 आणि खाली 2 उरला आणि हे 6 इकडे आहे. ठीक आहे, तर मला सांगा आता इथं काय व्हायला? 6 × 6 आणि छेदामध्ये काय उरलं? 2. इथं 2 लिहिलंय आणि परत इकडं काय आपलं नाव? QT. तर मला सांगा QT बरोबर आता सांगा आता भाग अजून चालला. पहा 2 × 2 2 6 आले काय? पहा 2 × 2 2 6. तर QTची किंमत किती यायला लागली? 3 यायला लागली. परत लक्षात घ्या इथं काय केलं? 2 भाग दिला 6ला तर 3चा उत्तर आलाय, आपला भाग पडलाय. तर QTची किंमत किती व्हायला लागली? 3 व्हायला लागली. हे कसं केलंय परत एका मिनिटामध्ये फास्टमध्ये सांगतोय, समजून घ्या. काय दिलेली होती आपल्याला? एक डायग्राम दिलेली होती. डायग्राममध्ये काय सांगितलं होतं ते पाहून घ्या. लक्षात घ्या आपल्याला काय म्हणलं होतं की रेक PS. लक्षात घ्या जेव्हा आपण हे 2 परपेंडिक्युलर सांगितले होते कोण? PS आणि QT. लक्षात यायला काय? हे जे 2 परपेंडिक्युलर होते PS आणि QT या 2 परपेंडिक्युलर एकाच त्रिकोणामध्ये वेगवेगळ्या ठिकाणी त्याच्या उंची सांगत होते आणि पायाही वेगळे सांगत होते. ठीक आहे,
तर मग पहा पहिल्या याच्यात कोण सांगितलं, पण पी आर हा त्याचा पाया दिला, तर क्यू टी हे उंची सांगितली होती, आणि सोबतच जर मी आर क्यू हा पाया सांगितला तर त्याची उंची काय सांगत होतो, पी एस सांगत होतो. मग या दोन्ही त्रिकोणाचं नाव एकच येणार आहे, कारण कोण होता त्रिकोण, पी क्यू आर, आणि त्यांचं क्षेत्रफळ काढत असताना पाया आणि उंची वेगवेगळी आली. म्हणून मी काय म्हणलं की पहा त्रिकोण पी क्यू आर त्यांचं क्षेत्रफळ आणि परत त्रिकोण पी क्यू आर त्यांचं क्षेत्रफळ सांगत असताना त्यांच्या बाजू काय व्हायला त्या वेगवेगळ्या व्हायला, मग त्याच्यात ठेवा. आणि यांचं जेव्हा ठेवल्यानंतर आपल्याला याचं उत्तर एक आलं, तर परत हा तिकडे गेला आणि नंतर हे आपल्याला या पद्धतीत व्हॅल्यू मिळाली, आणि याच्यामध्ये आपण किमती ठेवल्या आणि क्यूटीची किंमत आपण काय केली, फाइंड आउट केली. अशा प्रकारे हा तिसरा प्रश्न पण काय झाला आपला, पूर्ण झाला. यानंतर प्रश्न क्रमांक 4 पाहूयात, यांचा स्क्रीनशॉट काढून घ्या. लक्ष द्या, प्रश्न क्रमांक 4 चालू आहे आपला. तर चौथा प्रश्न काय म्हणतो पहा, शेजारील आकृतीत AP हा परपेंडिक्युलर आहे BCला आणि AD हा पॅरलल चांगला आहे BCला, तर एरिया ऑफ ट्रायंगल ABC इज टू एरिया ऑफ ट्रायंगल BCDचं काय करायचं आहे आपल्याला, गुणोत्तर काढायचं आहे. आकृती दिलेली आहे, ठीक आहे. तर आकृतीमध्ये पाहून घ्या, तुम्हाला काय गोष्टी दिलेल्या आहेत त्याच्या मदतीने आपण या प्रश्नाचं उत्तर सॉल्व्ह करूयात. तुम्हाला जे दिलेल्या गोष्टी आहेत ते सांगून घ्या की AP काय सांगायला, परपेंडिक्युलर आहे म्हणतो BCला, आणि परत काय सांगलं की AD हा पॅरलल आहे BCला. दिसतंय का पहा बरं, AD हे समान रेष दुसऱ्या समान रेषेला काय झाली, पॅरलल झाली, म्हणून आपण सांगितलंय, बरोबर आहे. म्हणून याला काय म्हणू शकतो की हा पक्ष आहे, ठीक आहे. ह्या काय झाला, पक्ष, कारण आपल्याला प्रश्नामध्ये गोष्ट दिली होती. आणि याला पक्ष सांगल्यानंतर आपण पुढे काय सांगणार की पहा बरं याच्यामधली कोणती दिलेली आहे, AP रेष, आणि तिकडं जे मिळवलेली आहे पहा. आता इथे तुम्हाला हे दिलेली नव्हती, मी काय केली, कन्स्ट्रक्ट करून ठेवली होती पहा. तर आता तुम्हाला माहिती आहे पहा, या त्रिकोणामध्ये ABC मध्ये उंची कोण व्हाल, तर AP वालतं. आता दुसऱ्या याच्यामध्ये पहा बरं, BC मध्ये याची उंची माहिती नाही आपल्याला, म्हणून हे काय झाली आपली इथं कन्स्ट्रक्ट झाली. याला मी काय नाव दिलं तर Q, ठीक आहे. तर मग मी काय म्हणलं पहा, AD हा पॅरलल आहे BCला. AD ही वरची रेष कोणाला पॅरलल झाली, ती खालच्या रेषेला BCला. तर मग आपण सांगू शकतो आता मधल्या दोन रेषा पहा की AP हे कोणाला समान होईल, AP हे उंची कोणाला समान व्हायली, DQला. तर मग काय सांगलं पहा, AP बरोबर DQ हे सांगितलं, हे झालं समीकरण 1. तर याच्यामध्ये काय सांगू शकतो आपण, याला काय म्हणू शकतो की दोन समांतर रेषा असलेल्या, लक्षात घ्या, दोन समांतर रेषा यांची उंची, ठीक आहे. हे काय आहे, दोन समांतर रेषा यांची उंची आपण सांगत आहोत, ठीक आहे, सांगत आहोत. मग आपण इथपर्यंत असं लिहून ठेवू शकतो. तर मला माहीत झालं, आता एवढे माहिती माहीत झाली, मला काय काढायचं आहे, गुणोत्तर काढायचं आहे. काय दिलेलं आहे गुणोत्तर, एरिया ऑफ ट्रायंगल ABC छेद एरिया ऑफ ट्रायंगल BCD. तर हे काढणार आहोत. मग लिहा एरिया ऑफ ट्रायंगल ABC, ठीक आहे, ABC आणि छेदात एरिया ऑफ ट्रायंगल BCD. तर आता तुम्हाला हे माहिती झाले, फॉर्म्युला काय होता, 1/2 पाया गुणिला उंची, ठीक आहे, 1/2 पाया गुणिला उंची. तर 1/2 दोन्हीकडे आहे, म्हणून आपण हे ऑलरेडी कॅन्सल केलेली आहे, ठीक आहे. मग आता मला सांगा, पहिल्या याच्यात 1/2 कटलं, तर पहिल्या त्रिकोणामध्ये ABC मध्ये पहा, ABC मध्ये पहा, पाया कोण आहे, हा पाया झाला, ठीक आहे, BC वाला, आणि उंची कोण आहे याच्यात, AP. तर मग काय लिहिणार मी पहा बरं, BC गुणिला AP उंची लिहिली. दुसरा त्रिकोण कोण आहे, BCD वाला, त्याच्यातही उंची कोण आहे, आता DQ बाहेर आलेली आहे, हे उंची झाली, ठीक आहे. ह्या उंच्या होत्या, ठीक आहे, हे पण काय होती आपली उंची होती, आणि पाया दोघांचाही काय आता इथं सेम आहे. मग लिहा बरं, उंची काय झाली आणि पाया काय झाला सांगा. पाया काय आहे परत BCच आहे, आणि उंची कोण आहे, DQ आहे. आता तुम्हाला एक लक्षात यायला असेल की BC दोन वेळा सारखा दिसतंय खालीवर आहे, तर मग BC कटला, तर उरलं काय इथं AP छेद DQ. तर आपण इथं सांगू शकतो की इथं आपल्याला जो त्रिकोण मिळायला लागला त्याचा पाया काय आहे, समान आहे. म्हणून मी काय सांगणार की पाया समान असलेला त्रिकोण. मग काय म्हणलं पहा, पाया समान असलेला त्रिकोण, लिहा याला असलेला त्रिकोण. हा त्रिकोण कोणता होता की याचा काय आहे, पाया समान आहे, ठीक आहे. हे काय झालं, पाया समान असलेला त्रिकोण झाला. तर पहा बरं, आता आपण काय सांगले पहा, एरिया ऑफ ट्रायंगल ABC छेद एरिया ऑफ ट्रायंगल काय म्हणलं BCD. तर आता इथे तुम्हाला काय मिळालं, AP छेद DQ मिळालं, आणि AP छेद DQ काय सांगालता, वरे पहा AP बरोबर DQ सांगालता. म्हणजे हे दोन समांतर रेषामध्ये समलंब उंची काय होती याची समान होती, उंची काय होती, लंब उंची काय होती याची समान होती, ठीक आहे, सारखी होती. म्हणजे एकमेकांना काय येतं, इक्वल आहे. म्हणजे तुम्ही APच्या ठिकाणी DQ ठेवू शकता, DQच्या ठिकाणी AP ठेवू शकता. म्हणून याला आपण काय सांगू शकतो, हे सारखं यायले. म्हणून आपण एरिया ऑफ ट्रायंगल ABC छेद एरिया ऑफ ट्रायंगल BCD ला काय सांगू शकतो, हे 1 आहे, कारण हे सारखे असल्यामुळे 1 म्हणू शकतो. मग 1/1 काय व्हायला लागला, 1 व्हायला लागला. मग याला लिहून घ्या खालच्या ओळीत, एरिया ऑफ ट्रायंगल ABC इज टू एरिया ऑफ ट्रायंगल BCD. एक मिनटं, थोडंसं हे झालं, एरिया ऑफ ट्रायंगल BCD
हा काय झाला सांगा बरं, 1:1 झाला. ठीक आहे, अशा प्रकारे आपल्याला याचं काय मिळालं आहे, उत्तर मिळालं आहे. ठीक आहे, तर यानंतर आपण प्रश्न क्रमांक 5 बघूयात. या सराव संचाचा शेवटचा प्रश्न, याचा स्क्रीनशॉट काढून घ्या. लक्ष द्या. शेजारील आकृतीत PQ हा परपेंडिक्युलर दिला BCला. आपल्याला दिलेल्या आकृतीमध्ये काय सांगायला की PQ हा काय आहे, परपेंडिक्युलर आहे म्हणतो BCला. आणि पुढे काय सांगला की AP हा परपेंडिक्युलर आहे BCला. AD हा परपेंडिक्युलर आहे BCला. तर खालील गुणोत्तरे लिहा. आपल्याला पहिलं गुणोत्तर काय दिलेलं आहे, पहिला त्रिकोण काय सांगला, एरिया ऑफ ट्रायंगल PQB छेद एरिया ऑफ ट्रायंगल PBC. या दिलेल्या सर्व क्वेश्चनचं काय करायचं, आपल्याला गुणोत्तर सांगायचं आहे. तर आता गुणोत्तर सांगताना काय होईल ते पाहून घ्या. पहिला त्रिकोण काय दिलेला आहे पहा. आता पहिल्या ह्याच्यात काय काढायचं आहे, गुणोत्तर काढायचं आहे याचं. तर आपण काय सांगणार पहिल्या प्रश्नाचं उत्तर. तर आपल्याला काय म्हणलं, त्रिकोण PQB आणि त्रिकोण PBC. त्रिकोण PQB आणि PBC यामध्ये पहा कोण समान व्हायला लागले, दिलेल्या दोन्ही त्रिकोणामध्ये PQ हे त्याची उंची समान व्हायला लागली. मग आपण काय सांगू शकतो, पहिल्या प्रश्नाचं उत्तर पहा. त्रिकोण PQB व त्रिकोण PBC यांची PQ हे उंची काय आहे, समान आहे. PQ ही उंची समान आहे. ठीक आहे, समान आहे. किंवा असंही लिहू शकता, त्रिकोण PQB व PBC यांची PQ ही उंची सामायिक आहे, असं लिहिलं तरी चालते. मग यांचं गुणोत्तर काढायचं आहे. तर गुणोत्तर काढत असताना लिहा, एरिया ऑफ ट्रायंगल PQB व एरिया ऑफ ट्रायंगल काय लिहिणार, PBC. तर यांचा फॉर्म्युला लिहा, 1/2 पाया गुणिला उंची, 1/2 पाया गुणिला उंची. ठीक आहे, हे तर तुम्हाला माहिती आहे. परत येथे पण 1/2 पाया गुणिला उंची. ठीक आहे, तर आता इथं तुम्हाला माहिती आहे काय व्हायला लागले पहा बरं. 1/2 परत काय व्हायला लागला, पोर्शन कॅन्सल व्हायला लागला. हा कटला, तर हे लिहायची गरज आहे का, नाही. मग आता मला सांगा यांचा पाया आणि उंची सांगायचा प्रयत्न करा. चला, पाया काय व्हायला लागला आणि उंची काय व्हायला ते पहा बरं. PQB मध्ये पहा, PQB मध्ये पाया कोण आहे, BQ आहे. पाया झालाय BQ आणि उंची काय व्हायला लागली पहा, उंची कोण झाली आता, PQ. तर हे झाली उंची PQ. परत खालच्या ह्याच्यात पहा, PBC मध्ये पाया झाला BC, बरोबर, BC आणि उंची काय झाली परत तेच PQ. तर आपल्याला इथं काय मिळायला लागले पहा, PQ सारखं झाला. तर उत्तर काय व्हायले, BQ छेद BC. म्हणजे हे कशाचं उत्तर मिळालं पहा, एरिया ऑफ ट्रायंगल PQB छेद एरिया ऑफ ट्रायंगल PBC यांचं उत्तर काय मिळालं, BQ छेद BC. तर याच्यामध्ये तुम्हाला काय मिळायला लागलं, त्रिकोण मध्ये PQ सारखं मिळालं. म्हणजे काय झालं, आता उंची सारखी आली. म्हणजे काय सांगू शकतो आपण, समान उंची असलेला त्रिकोण, समान उंची असलेला त्रिकोण, समान उंचीचे त्रिकोण, समान उंची असलेला त्रिकोण. इथं काय सारखं झालं, उंची सारखी झालती. म्हणून मी याला सांगू शकतो की समान उंची असलेला त्रिकोण तयार व्हायला लागला. आपण पुढचं कंटिन्यू करूयात. पहा, एक मिनिट पाहून घ्या. आपल्याला काय दिलेलं आहे पहा बरं. आता दुसरा प्रश्न काय सांगायला लागला याच्यामध्ये की एरिया ऑफ ट्रायंगल PBC काढायचा आहे छेद एरिया ऑफ ट्रायंगल ABC सोबत. ठीक आहे, तर पहा काय करशाल, आता दिलेला प्रश्न आहे तर ते काय करणार आता पहा. मग सांगा याच्यामध्ये पण काय करायचं आहे, आपल्याला काढायचं आहे. ठीक आहे, पहा आपण काय करूयात, याला काढूयात. तर मला सांगा आता याचं उत्तर काय होईल ते पहा. आता इथं सांगा बरं, याच्यामध्ये आपल्याला सांगायचं आहे. तर दुसऱ्या याचं उत्तर काय होईल पहा, PBC आणि ABC आहे. PBC पहा बरं कोण दिलेलं आहे, PBC आणि ABC या दोन्ही त्रिकोणाची माहिती लिहा. दुसऱ्यामध्ये त्रिकोण PBC व त्रिकोण ABC यांची काय, यांचा आहे की यांची आहे पहा. कोण आहे आता पहा बरं, PBC मध्ये पहा, PBC मध्ये BC हा पाया आहे आणि ABC मध्ये पहा, ABC मध्ये पण BC हा पाया आहे. मग काय म्हणणार आपण, त्रिकोण PBC व ABC मध्ये पाया समान आहे. मध्ये AB हा पाया, BC हा पाया समान आहे. BC हा पाया सामायिक आहे किंवा समान आहे. ठीक आहे, आपण हे सांगणार. मग पुढे काय म्हणले मी पहा बरं. आता यांचं क्षेत्रफळ काढा म्हणलं. क्षेत्रफळ काढत असताना काय लिहिणार, एरिया ऑफ ट्रायंगल PBC छेद एरिया ऑफ ट्रायंगल काय लिहिणार, ABC. तर परत तेच फॉर्म्युला आहे. क्षेत्रफळाचा फॉर्म्युला काय व्हायला, 1/2 पाया गुणिला उंची. तर PBCचा पाया गुणिला उंचीमध्ये सांगा. आता PBC मध्ये हाफ हाफ कटला, समजा BC हा पाया झाला, उंची हे काय झालं आता ते सांगा. PBC म्हणालोय, PBC मध्ये पहा, PBC तर BC हा पाया गुणिला PQ काय झाला, उंची झाला, छेद परत पहा ABC मध्ये पहा, ABC मध्ये BC हा परत पाया झाला. ठीक आहे, BC हा काय झाला, परत पाया झाला आणि AD हे काय झाली त्याची
उंची झाली, ठीक आहे. एडी हे काय झाली, उंची झाली. आता इथं कटायला कोण पहा बरं, BC सारखा आहे तो कटला आहे, तर उत्तर काय व्हायला, PQ छेद AD आले. आणि हा त्रिकोण काय होता, या त्रिकोणामध्ये काय होता, पाया समान होता, बरोबर ना. पहा ना, P लक्षात घ्या, PBC मध्ये पहा, PBC मध्ये BC हा पाया होता, ठीक आहे. आणि ABC मध्ये पण BC हा पाया होता. म्हणजे हे काय व्हायला लागले की समान पाया असलेला त्रिकोण आहे. मग आपण याला काय सांगू शकतो की पाया समान असलेला त्रिकोण, पाया समान असलेला त्रिकोण, पाया समान असलेला त्रिकोण, ठीक आहे. तर हे आपल्याला उत्तर मिळायला लागले. आपण सांगू शकतो की एरिया ऑफ ट्रायंगल काय व्हायला लागलं आहे सांगा, PBC छेद एरिया ऑफ ट्रायंगल काय दिलेला आहे, ABC यांचा काय व्हायला लागला, पाया समान असलेला त्रिकोण आपल्याला काय करायला लागला आहे, मिळायला लागला आहे, ठीक आहे. हे आपण काय केलेलं आहे, सांगलेलं आहे, ठीक आहे. तर आता यानंतर पहा आपल्याला तिसरा काय दिलेला आहे, पहा प्रश्न, जे की याच्यात गुणोत्तर काढायचं आपल्याला ABC आणि छेद एरिया ऑफ ट्रायंगल ADCचं सांगायचं आहे, ठीक आहे. तर पहा याच्यामध्ये काय सांगशाल, याच्या उत्तरामध्ये पहा बरं, ABC त्रिकोण ABC लक्षात घ्या, त्रिकोण ABC व त्रिकोण ADC व त्रिकोण ADC मध्ये या दोघांमध्ये पहा बरं, ABC मध्ये आणि ADC मध्ये, ADC मध्ये मला सांगा आता काय समान व्हायला लागलं, ABC ADC मध्ये परत उंची समान आहे, उंची समान, ठीक आहे. हे लिहायचं, उंची समान आहे, ठीक आहे, लिहिलं. परत याचं क्षेत्रफळ सांगा, क्षेत्रफळ काय सांगशाल, एरिया ऑफ ट्रायंगल ABC छेद एरिया ऑफ ट्रायंगल ADC, बरोबर. आता फॉर्म्युला तेच आहे, हाफ इंटू 1/2 पाया गुणिला उंची, ठीक आहे. 1/2 दोन्हीकडे आहे तो कटला. आता मला सांगा ABC मध्ये पाया पहा, ABC मध्ये पाया कोण आहे, BC, ठीक आहे, BC दिला आहे. आणि उंची कोण दिलेली आहे पहा, AD दिलेला आहे, AD. परत छेद, आता ADC मध्ये पहा, ADC मध्ये सांगा मला पाया कोण दिला आहे, DC आणि उंची कोण दिलेली आहे परत, AD. तर आता इथं AD कटला आहे, तर उरलं काय, BC छेद DC. तर हे त्रिकोण कोणता होता, पाया समान असले उंची समान असलेला त्रिकोण. मग लिहा, उंची समान असलेला त्रिकोण, समान असलेला त्रिकोण, ठीक आहे. हे झाला आपला याच्यातला प्रश्न कंप्लीट. आता लास्ट याच्यामधलं गुणोत्तर राहिलेलं आहे, ते पाहून घ्या. काय सांगशाल त्याला, सांगा बरं, त्याला काय सांगावं लागेल आपल्याला, पहा बरं. आता लास्टचा प्रश्न काय सांगायला आहे की एरिया ऑफ ट्रायंगल ADC, ठीक आहे, आणि एरिया ऑफ ट्रायंगल PQC सांगायचा. तर पहा बरं, ADC कुठं आहे, ADC मध्ये पहा आणि PQC मध्ये पहा, PQC मध्ये पहा, ADC आणि PQC मध्ये आपल्याला QC पाया समान मिळायला लागला आता, ठीक आहे. मग लिहा, परत काय लिहाल पहा, ADC मध्ये लिहा, ADC मध्ये पाया काय आहे, DC आहे आणि उंची काय आहे, AD, लिहिला AD. परत छेद, आता मला सांगा PQC मध्ये पाया काय झाला, QC, सॉरी इथं दोघंही सेम नाही आहे, PQC मध्ये सांगा QC आणि कोण आहे आता, उंची कोण आहे, PQ, ठीक आहे. तर या प्रकारे आपल्याला काय मिळायला लागले, याचा उत्तर मिळायला लागले, ठीक आहे. तर पहा आपण काय सांगलं आहे, DC गुणिला AD QC गुणिला PQ या प्रकारे काय केलेलं आहे आपण सांगितलेलं आहे. आणि याच्यामध्ये तुम्ही सांगू शकता की हे दोन्ही त्रिकोणामध्ये पायाही समान नाही आहे आणि उंचीही समान नाही. शेवटच्या प्रश्नामध्ये काय सांगणार आपण की याचा पायाही समान नाही झाला आणि उंचीही समान नाही झाला. आणि अशा प्रकारे आपण काय केलेलं आहे, सराव संच 1.1 काय केलेला आहे, पूर्ण केलेला आहे. आणि आजचा व्हिडिओ तुम्हाला जर आवडला असेल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा आणि आपल्या मित्रांना पण शेअर करा, जेणेकरून त्यांचाही फायदा होईल. या प्रश्नाचा स्क्रीनशॉट काढून घ्या. ठीक आहे, धन्यवाद.